माझ्या घराच्या खिडकीतून नंदिनी नदी दिसते. खूपच वाईट वाटतं बघून. तर आता काही लोकांनी हा जो प्रकल्प चालू केला आहे नंदिनी नदी संवर्धन, त्याच्यामध्ये मी पहिल्यांदाच योगदान देते आहे. तर सकाळी फक्त 3 तास दिले, पण इथे आल्यावर कळलं की हे काम एकट्या दुकट्याचं किंवा 10 जणांचं पण नाही आहे. खरंच त्यासाठी मॉब पाहिजे. टँकरने पाणी देताना आपण जेव्हा बघतो आपल्याला वाटतं की किती सोपी गोष्ट आहे, पण ही खूप अवघड गोष्ट आहे. टँकरने पाणी द्यायलाही 10 लोकं कमी पडत आहेत इथे. तर नाशिकचं तापमान तुम्हाला माहिती आहे किती वाढलेलं आहे. लिटरली पुण्यात आल्यासारखं वाटायला लागलं आहे आता नाशिकमध्ये आल्यावर. पण आम्ही पुणे सोडून नाशिकला यासाठी शिफ्ट झालो की इथे गारवा आहे, पण ह्या वर्षात अक्षरशः तसं काहीही वाटत नाही आहे. तर मी पण सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की 1-2 तास द्या. जे आपण सकाळी सकाळी संडेला झोपेत असतो त्यापेक्षा 2 तास इथे गेलो, मातीत आलो तर नक्कीच आपल्याला नाशिक सिटीला फायदा होईल त्याचा. नंदिनी नदीच्या स्वच्छतेकरता आणि इथल्या प्रदूषण कमी करण्याकरता माझं सगळं नाशिककरांना आव्हान आहे. विशेषतः तरुण पिढीने रोज इथे रविवारी आम्ही जे उपक्रम चालवतो, मीही आज पहिल्यांदाच आलेली आहे, तर सगळ्यांनी यावं आणि पावसाळ्यापर्यंत आपल्याला हे जे झाडं जगवायचे आहे, पाणी घालायचं आहे, याच्यासाठी सगळ्यांनी मदत करावी. आणि जास्तीत जास्त लोकांनी आमच्याबरोबर येऊन आणि हा उपक्रम जर केला तर आपण ह्या पावसाळ्यापर्यंत बरंचसं काम करून आणि नदीचं जे आपण स्वच्छतेची मोहीम किंवा पुनरुज्जीवन करायचा प्रयत्न करतोय त्याला सगळ्यांची मदत होईल. म्हणून मला सगळ्यांना सांगावं असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी सकाळचे 2 ते 3 तास आम्हाला सुट्टीचे द्या आणि ह्या सगळ्या उपक्रमास आम्हाला मदत करा.